नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागे तासामध्ये आपण आद्य शेतकरी पहिलं प्रकरण अभ्यासलं. त्या प्रकरणामध्ये आपण नद्याकाठी संस्कृती कशी विकसित झाली, शेतीचा शोध कसा लागला, गाव वसाहती कशा स्थिर झाल्या, त्या गाव वसाहतीमधील व्यवस्थापन, त्याचबरोबर ते मानवी व्यवहार कसे चालायचे हे पाहिलं, अन्नधान्य कुठली घेतली जायची हे पाहिजे. त्याचबरोबर भारतातील आद्य शेतकरी वसाहती कुठे कुठे सापडल्या, चाकाचा शोध लागला, ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासल्यानंतर मानवी जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती झाली आणि त्या क्रांतीचा परिणाम असा झाला की मानवी जीवन हे सुकर आणि सुलभ व्हायला सुरुवात झाली. आणि मग त्या कालखंडात नवाश्मयुग अवतरलं आणि नवाश्मयुगालाच नवाश्म क्रांती सुद्धा असं म्हटलं जातं. आणि मग त्याचा परिणाम असा झाला की पुढच्या कालखंडामध्ये भारतात एक मोठी प्रगत आणि नागरी संस्कृती उदयास आली. आणि त्या संस्कृतीचा अभ्यास करत असताना आपल्याला या पाठामध्ये अभ्यास करायचा. आणि जो मग आद्य शेतकरी सापडल्यानंतर जे भारतात आद्य नगर म्हणजे शहर, मोठी शहरं कशी विकसित झाली आणि त्या शहरांचा अभ्यास आपल्याला आजच्या पाठामध्ये पाहायचा, तो म्हणजे भारतातील आद्य नगरे. आता या पाठाचा अभ्यास करत असताना आपल्याला सर्वप्रथम ते म्हणजे आपण या पाठामध्ये सुरुवातीला हडप्पा संस्कृती आणि हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्य यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर या पाठामध्ये आपल्याला नगरे म्हणजे शहर आणि गाव आणि वसाहती, नगर आणि गाव वसाहती यांच्यातील आपल्याला परस्पर संबंध कसा होता हे अभ्यासायचं आहे. त्याचबरोबर तिथले उत्पादन, व्यापार, व्यवस्थापन अशी शासन संस्था कशी होती याचा अभ्यास करायचा. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला जी आद्य नगरं होती त्या नगरांचा ऱ्हास कसा झाला आणि का झाला, त्यांची कारणं कोणती आहेत, या सगळ्याचा एकंदरीत आपल्याला प्रकरण क्रमांक 2 मध्ये अभ्यास करायचा आहे. आता प्रकरण क्रमांक 2 चा अभ्यास करत असताना आपण आज 2.1 हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. हडप्पा संस्कृती ही प्रगत नागरी संस्कृती म्हणून ओळखलं जातं. आणि जी नागरी हडप्पा संस्कृती आहे, या हडप्पा संस्कृतीची बीज ही बलुचिस्तानातील, जे आजचं बलुचिस्तान, जो आजचा भाग पाकिस्तान हा देश आहे, त्या पाकिस्तानातील प्रांत आहे, बलुचिस्तान प्रांत आहे. आणि त्या बलुचिस्तानात प्रांतातील मेहरगड या ठिकाणी हडप्पा पूर्वकालीन संस्कृती म्हणजे नवाश्मयुगातील काही स्थळ सापडलेले आहेत. आपण पाठीमागे तासामध्ये पाहिलं होतं की मेहरगड या ठिकाणी जेव्हा उत्खनन झालं, त्या उत्खननामध्ये नवाश्मयुगीन संस्कृतीची अवशेष उजेडात आलेले आहेत. आणि म्हणून हडप्पा पूर्व संस्कृती की हडप्पा संस्कृती विकसित होण्याच्या अगोदर जी संस्कृती होती ती म्हणजे नवाश्मयुगीन संस्कृती. आणि या नवाश्मयुगीन संस्कृतीची अवशेष या ठिकाणी आपल्याला सापडतात. आणि याचा जो उल्लेख आहे तो याचा उल्लेख आपल्याला आपण पाठीमागील तासामध्ये पाहिला. आणि भारतामध्ये नवाश्मयुग साधारणपणे भारतामध्ये नवाश्मयुगाचा कालखंड आहे तो साधारणपणे 10,000 ते 8,700 इसवी सन पूर्व 10,000 ते 8,700 हा कालखंड सांगितला जातो इसवी सन पूर्व. आणि म्हणून ही सगळी सापडलेली दिसून येतात. उल्लेख आपण पाठीमागच्या पाठामध्ये अभ्यासलेला आहे, ती अवशेष सापडले. आणि मग त्यानंतर जे एक पुरातत्ववेत्ते होते, त्यांचं नाव होतं फ्रँक्वा जॉरिस आणि रिचर्ड्स मेडो, हे 2 पुरातत्व विद्यातज्ञ होते. आणि ह्या दोघांनी जे मेहरगड आहे बलुचिस्तानातील, त्या मेहरगड या इथं त्यांनी मोठ्या प्रमाणात उत्खनन केलं. आणि त्या उत्खननामध्ये जी हडप्पा संस्कृती आहे त्या हडप्पा संस्कृतीची किंवा या ठिकाणी हडप्पा संस्कृतीच्या उदयाच्या खुणा
किंवा हडप्पा संस्कृतीचा उदय झालेला आहे अशा काही अवशेष या ठिकाणी या दोघांना सापडलेले आहेत आणि या अवशेषावरून नवाश्मयुगीन संस्कृतीचं अवशेष जरी मिळाले असले आणि म्हणून या ठिकाणी जरी हडप्पा संस्कृतीच्या खुणा या ठिकाणी सापडत असल्या तरी नवाश्मयुगीन मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी अवशेष सापडलेले आहेत आणि हे जे अवशेष आहेत त्या अवशेष मिळाल्यामुळे त्या संस्कृतीला यांनी टोगाओ संस्कृती हे नाव दिलेलं आहे. कुठलं? टोगाओ संस्कृती हे त्यांनी ह्या संस्कृतीला नाव दिसून येतं. आणि मग यानंतर टोगाओ संस्कृतीची नावाने ही संस्कृती ओळखली जाऊ लागली. पुढे जाऊन हडप्पा पूर्व काळातील जी नवाश्मयुगीन हडप्पा पूर्व आणखी हडप्पा काळ अवतरलेला नाही तर हडप्पा पूर्व जो कालखंड आहे या काळातील नवाश्मयुगीन आणखी एक संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीला रावी किंवा हाक्रा संस्कृती असते. कोणती? रावी किंवा हाक्रा संस्कृती होती आणि त्याचे पण अवशेष या ठिकाणी आपल्याला सापडलेले आहेत. आणि या जे संस्कृतीचे अवशेष आहेत ते अवशेष हडप्पा हे एक स्थळ आहे किंवा ठिकाण आहे. ते सध्या पाकिस्तानमध्ये आहे. जो पाकिस्तानमधील पंजाब प्रांत आहे त्या पंजाब प्रांतातील हडप्पा एक शहर आहे. या ठिकाणी अवशेष सापडलेले आहेत. कोणते? रावी किंवा हाक्रा. म्हणजे बघा रावी काय आहे? रावी नदीचं नाव आणि हडप्पा शहर हे रावी नदीच्या काठावरती बसलेलं आहे. त्याला हडप्पा या ठिकाणी सापडले. त्यानंतर कुणाल, बिराना, फरमाना ही जी स्थळं आहेत ही सर्व स्थळं भारतातील हरियाणा राज्यात सध्याचं जे हरियाणा राज्य आहे त्या हरियाणा राज्यामध्ये ही सगळी स्थळं आहेत. आणि या स्थळाचं जेव्हा उत्खनन झालं त्या उत्खननामध्ये रावी किंवा हाक्रा संस्कृतीचे अवशेष उजेडात आलेले आहेत. म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या अगोदर नवाश्मयुगीन संस्कृत्या होत्या भारतामध्ये. त्याच्यामध्ये टोगाओ संस्कृती, रावी किंवा हाक्रा संस्कृती हे जे याची जी आहे ती याचे अवशेष त्या ठिकाणी उत्खनन केल्यानंतर आपल्याला सापडलेले दिसून येतात. आणि मग या संस्कृतीचा अभ्यास केल्यानंतर पुढचा कालखंड त्या नवाश्मयुगानंतर मग आर्य जे वैदिक आर्यांचं आगमन झालं ते म्हणतो आर्य हे भारतात आले आणि आर्यांनी अराण्यांना गुलाम केला आणि त्यांनी राज्य केलं असं आपण म्हणतो भारतात. परंतु आर्य जे वैदिक आर्य आहेत त्या वैदिक आर्यांचं आगमन भारतात इसवी सन पूर्व 1500च्या सुमारास झालं. इसवी सन पूर्व 1500च्या सुमारास ह्या आर्यांचं आगमन झालं असं म्हटलं असलं तरी असा एक मतप्रवाह आहे. हा प्रभावी मतप्रवाह आहे. परंतु या मतप्रवाहाला कुठल्याही त्या काळी होता परंतु त्या आधीचा जो काळाबद्दल कोणाकडं कोणतीही माहिती पुढे आलेली नाही. त्या काळाबद्दल कोणतीही माहिती पुढे आलेली नव्हती आणि म्हणून त्या आर्यांच्या आगमनानंतर जी काही संस्कृती त्या आर्यांच्या आगमनाचा जरी इसवी सन पूर्व 1500चा कालखंड असला तर त्याचे कुठलेही पुरावे आपल्याला सापडले त्यामुळे त्याच्याबद्दल अधिक माहिती कोण अधिकारपणाने सांगू शकणार तर असा मतप्रवाह आला होता. आणि मग नंतरच्या कालखंडात जी भारतात विकसित झाली ती म्हणजे हडप्पा संस्कृती. आता याला हडप्पा आणि सिंधू संस्कृती सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये जी विकसित झालेली आहे ती सिंधू संस्कृती आहे आणि या सिंधू संस्कृती हडप्पा संस्कृती म्हणतात असं म्हणतात. आता हडप्पा संस्कृती का म्हणतात? कारण जे आता आपण पाहिलं की पाकिस्तान देशातील सध्याचा पाकिस्तान देश आहे त्या पंजाब प्रांतात हे हडप्पा शहर आहे, हडप्पा स्थळ आहे. आणि सर्वप्रथम ह्या हडप्पा या ठिकाणी उत्खनन झाल्यानंतर त्या उत्खननामध्ये ज्या विटा असतील त्याचबरोबर मातीची भांडी असतील किंवा जे काही पुरातत्वीय अवशेष सापडले आणि ते अवशेष इतर ठिकाणी भारतात ज्या ज्या ठिकाणी उत्खनन झालं त्या उत्खननात सापडलेल्या अवशेषांशी मिळते जुळते किंवा सर्व त्याची लक्षणं ज्या ज्या ठिकाणी 400 ठिकाणी उत्खनन झालं. देशात जवळजवळ 400 भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान इथे एकूण
400 ठिकाणी 400 स्थळाचं उत्खनन झालं आणि 400 स्थळाच्या उत्खननामध्ये ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी अवशेष सापडल्या त्या अवशेषाची लक्षणं आणि हडप्पामध्ये सापडलेल्या अवशेषाची लक्षणं समान असल्यामुळं त्या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असं नाव दिलेलं आपल्याला आढळून येतं. आणि म्हणून या हडप्पा संस्कृतीचा विचार करत असताना ही जी हडप्पा संस्कृती आहे त्या हडप्पा संस्कृतीचा कालखंड जवळजवळ इसवी सन पूर्व किंवा संस्कृतीच्या शोधामुळे हडप्पा संस्कृतीचा शोध लागल्यामुळं भारताच्या किंवा भारताचा इतिहास इसवी सन पूर्व किमान 3000 ते 3500 पर्यंतचा आपल्याला कालखंड अभ्यासता येतो. आणि हडप्पा संस्कृतीचा जो कालखंड आहे तो हडप्पा संस्कृतीचा कालखंड इसवी सन पूर्व 2500 ते 1700 इतका या कालखंड सांगितला जातो. आणि म्हणून या नंतर सिंधू संस्कृतीला जे उत्खनन किंवा जे अवशेष सापडले त्याला सिंधू संस्कृती नाव देण्यात आलं असलं तरी सिंधू संस्कृती अवशेष जरी 1921-22च्या कालखंडामध्ये उत्खनन झाल्यानंतर जे सिंधू संस्कृती अवशेष सापडले होते त्याला सिंधू संस्कृती असं नाव देण्यात आलं, त्याला हडप्पा संस्कृती असं म्हणतो. परंतु त्याच्यापूर्वीही सिंधू संस्कृतीचा पहिला उल्लेख किंवा सिंधू संस्कृती इथं विकसित झाली आहे असा पहिला उल्लेख चार्ल्स मेसन नावाच्या पुरातत्व शास्त्रज्ञानं इसवी जवळजवळ 1826 मध्ये केलेला दिसून येतो. 1826 मध्ये हे जे चार्ल्स मेसन होते आणि चार्ल्स मेसन यांनी सिंधू संस्कृतीचा उल्लेख केलेला दिसून येतो. आणि 1826 नंतर जवळजवळ 97 ते 98 वर्षांनी सिंधू संस्कृतीचा शोध लागला. हा सिंधू संस्कृतीचा शोध कसा लागला याचा थोडक्यात आपण इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात असं येतं की इसवी सन 1920-21 साली किती 1920 ते 21 साली इंग्रजांनी लाहोर ते मुलतान हा रेल्वे मार्ग खोदण्याचं काम केलं. कारण 1920-21 ला भारतावरती जे साम्राज्य आहे ते भारतावरती साम्राज्य इंग्रजाचं असल्यामुळे पूर्ण भारत जोडण्यासाठी 1920-21 चा जर आपण विचार केला तर पाकिस्तान हा सुद्धा एक भारताचा भाग होता. आणि ज्या पद्धतीने भारतात इंग्रजाचं राज्य होतं त्याच पद्धतीने पाकिस्तान प्रांतामध्ये इंग्रजाचं राज्य होतं. आणि पाकिस्तान प्रांतातील जे महत्वाचं शहर होतं पाकिस्तानमधलं ते म्हणजे लाहोर आणि दुसरं जे शहर होतं ते म्हणजे मुलतान. ह्या दोन शहराला जोडण्यासाठी इंग्रजांनी रेल्वे मार्ग शोधला. कारण का इंग्रज भारतात आल्यानंतर सुधारणा चालू केल्यानंतर त्यांनी रेल्वे भारतामध्ये आणले आणि रेल्वेचं जाळं निर्माण करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून की दळणवळणाचं माध्यम होईल आणि त्यांना सहजरित्या आपलं साम्राज्य वर्चस्व निर्माण करता येईल वाढवता येईल. म्हणून त्यांनी या ठिकाणी 1920-21 ला लाहोर ते मुलतान ह्या रेल्वेचं खोदकाम करायला सुरुवात केली. आणि खोदकाम करत असताना त्या खोदकामामध्ये विटा मुद्रा व त्यानंतर बरेचसे पुरातत्वीय अवशेष उत्खनन खोदकामामध्ये सापडले. आणि खोदकाम थांबवून त्यांनी ते जे अवशेष आहेत त्या अवशेषाचं निरीक्षण करायला सुरुवात केली. आणि तत्कालीन जे पुरातत्व विभागाचे जे प्रमुख होते त्यांचं नाव म्हणजे सर जॉन मार्शल हे होते. आणि सर जॉन मार्शल यांनी इथं मग आपलं उत्खनन करायला सुरुवात केली आणि जे अवशेष सापडलेले आहेत त्या अवशेषांचा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि म्हणून सर जॉन मार्शल यांच्या सोबतच पुरातत्वीय विभागामध्ये काम करणारे राखलदास बॅनर्जी असतील, दयाराम सहानी असतील, त्याचबरोबर माधव स्वरूप वत्स हे पुरातत्व विद्वान आहेत. त्या विद्वानांनी मोठ्या प्रमाणावर परिश्रम घेतले आणि भारतामध्ये एक प्रगत संस्कृती आहे तो उजेडात आणण्याला दिसून येतो. आता सन 1921 ला मग हडप्पा हे जे शहर आहे त्या हडप्पा शहराचं उत्खनन करायला सुरुवात किंवा स्थळाचं उत्खनन करायला सुरुवात झाली. आणि हडप्पा जे शहर आहे ते हडप्पा शहर मला सांगितल्याप्रमाणे रावी नदीच्या काठावरती पंजाब पाकिस्तानमधील जो पंजाब प्रांत आहे त्या पंजाब प्रांताच्या ठिकाणी हे हडप्पा उत्खनन केलं आणि त्या उत्खननामध्ये हडप्पा शहर हे सापडले दिसून येते. आणि हे जे सगळं उत्खनन आहे ते उत्खनन तेव्हाचे पुरातत्व विद्वान दयाराम सहानी यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी उत्खनन पूर्ण केलेलं दिसून येतं. आणि मग त्या उत्खनन
शोध लागला. ही जर सिंधू संस्कृती असली तर त्या कालखंडामध्ये सिंधू संस्कृतीच्या मध्ये सिंधू नदीच्या काठावर शहर जरी बसली असली तरी त्या कालखंडामध्ये किंवा आताची जी रावी नदी आहे, सिंधू नदी आहे, त्या सिंधू नदीच्या आणि रावी नदीच्या आपण सिंधू आणि संस्कृतीचं खोरं पाहिलं. त्याच पद्धतीने त्याच्या ज्या उपनद्या आहेत त्याच्यामध्ये रावी नदी आहे. या सप्तसिंधूच्या प्रदेशामध्ये ज्या नद्या आहेत त्या नद्यामध्ये रावी नदी एक आहे आणि त्या रावी नदीच्या काठावरती हे हडप्पा शहर बसलेलं होतं, जो आताचा पंजाब प्रांत आहे पाकिस्तान देशातील. जसं की आपल्या देशामध्ये पण जसे महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, गुजरात असेल असे जे राज्य आहेत त्याच पद्धतीने पाकिस्तानमध्ये सुद्धा पंजाब असेल, सिंध असेल या प्रांतामध्ये हे हडप्पा शहर वसलेलं दिसून येतं. आणि ह्या इथं उत्खनन केलं आणि त्या उत्खननामध्ये हडप्पा शहराचा शोध होता. त्यानंतर 1922 मध्ये राखलदास बॅनर्जी जे दुसरे पुरातत्व विभागाचे विद्वान आहेत यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन दुसऱ्या स्थळाचं झालं आणि त्या दुसऱ्या स्थळावर जे शोधून काढलं ते म्हणजे मोहेंजोदडो. बघा 1921 ला हडप्पा आणि 1922 ला मोहेंजोदडो हे दोन शहर. आणि मग 1922 ला जेव्हा उत्खनन केलं राखलदास बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली आणि मग तिथं हे मोहेंजोदडो हे शहर उजेडात आलं. आणि हे जे मोहेंजोदडो शहर आहे ते सिंधू नदीच्या काठावरती आहे. पहिलं कोणतं हडप्पा शहर हे रावी नदीच्या आणि दुसरं कोणतं सिंधू नदीच्या. म्हणजे हडप्पा संस्कृतीमधली किंवा सिंधू संस्कृतीमधली जी प्रमुख दोन स्थळं आहेत किंवा प्रमुख दोन शहरं आहेत, प्रमुख दोन ठिकाणं आहेत हडप्पा आणि मोहेंजोदडो, हे दोन्हीच्या दोन्ही शहरं त्या दोन्हीच्या दोन्ही स्थळं ही दोन नद्याच्या काठावरती बसलेली होती. म्हणून आपण पहिल्या प्रकरणामध्ये पाहिलं की नद्याकाठची संस्कृती त्या कालखंडामध्ये नवाश्मयुगीन कालखंडामध्ये सुद्धा जी शहर गाव वसाहती निर्माण झाल्या त्या सगळ्या गाव वसाहती आणि जी शहरं आणि नंतरच्या काळामध्ये नगर निर्माण झाली ती सगळी नगर कुठल्या ना कुठल्या नदीच्या काठावरती विकसित झालेली आहेत. त्याची कारण काय आहेत की मानवाला ज्या लागणाऱ्या गरजा आहेत त्या सगळ्या गरजा तुम्हाला त्या ठिकाणी भागवू शकतो. कारण का नदीच्या काठचा जो प्रदेश असतो सुपीक असतो त्यामुळे शेती करणं सोयीस्कर जातं, सोपं जातं. शेती त्याचबरोबर पाण्याची व्यवस्था होते आणि सगळी शहरं कुठल्या ना कुठल्या नदीच्या काठावरती असं दिसून येतं. आणि म्हणून त्या दोन शहराच्या उजेडामुळे एक प्रगत नागरी संस्कृती भारतात नांदत होती असं आपण म्हणू शकतो. आता ही जी संस्कृती आहे हडप्पा संस्कृती, या हडप्पा संस्कृतीचा आपल्याला स्थान आणि विस्तार पाहणं गरजेचं आहे. तिचं स्थान काय आहे आणि विस्तार काय आहे. ही जी नागरी संस्कृती आहे त्याचं स्थान जर आपण पाहिलं तर जो भारतीय उपखंड आहे त्या भारतीय उपखंडामध्ये मग भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान याचा पण भाग बराचसा त्या सिंधू संस्कृतीमध्ये येतो. आणि हडप्पा संस्कृती शोधामुळे भारताचा इतिहास इसवी सन पूर्व किमान 3000 ते 3500 पर्यंतचा जो इतिहास आहे तो इतिहास उजेडात आलेला दिसून येतो आपल्याला. कारण का त्या ठिकाणी जे स्थळ सापडलेले आहेत त्या स्थळांचा अभ्यास केलेला दिसून येतो. आता भारतीय उपखंडामध्ये म्हणजे बघा म्हटल्याप्रमाणे याचं स्थान जे आहे ते भारतीय उपखंड आहे आणि याचा विस्तार जो आहे तो भारतीय उपखंडामधील अफगाणिस्तान पासून ते महाराष्ट्रापर्यंत. अफगाणिस्तान हे आपलं शेजारी राष्ट्र. जेव्हा 1920-21 ला उत्खनन झालं तेव्हा पाकिस्तान हा भारताचा एक भाग होता आणि आज पाकिस्तान भारत जे संबंध आहे ते वेगळे देश आहेत. परंतु तेव्हा भारत आणि पाकिस्तान एक होता, पाकिस्तान हा भारताचा भाग होता. तेव्हा भारताची जी सीमा होती ती म्हणजे अफगाणिस्तानपर्यंत होती. परंतु आता काय झालेलं आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची सीमा आहे. म्हणून ती जी संस्कृती आहे ती महाराष्ट्रापासून आपण राहतोय महाराष्ट्रापासून ते अफगाणिस्तानपर्यंत आणि मकरानच्या समुद्र किनारा जो भाग आहे तो सध्याचा जो मकरान आहे तो इराणमध्ये येते. म्हणजे इराणपासून ते हरियाणापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा विस्तार झालेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून जर आपण थोडक्यात त्याचा पूर्व पश्चिम जर विचार केला तर पूर्वेला आलमगीर पासून ते पश्चिमेला उत्तरकोंडापर्यंत आणि दक्षिणेला दायमाबाद म्हणजे महाराष्ट्र ते उत्तरेला मांडा ज्याचं जम्मू काश्मीर आहे त्या जम्मू मधील एक ठिकाण आहे मांडा इथपर्यंत
इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ही सिंधू संस्कृती विकसित झालेली दिसून येते. म्हणजे पूर्व पश्चिम 1600 किलोमीटर तर दक्षिण उत्तर 1100 किलोमीटर हा इतक्या मोठ्या भागामध्ये सिंधू संस्कृतीचा विकसित झालेली होती. एवढी मोठी सिंधू संस्कृती व्यापलेली होती. आणि याच्यामध्ये जो पंजाब भारताचा जर विचार केला तर भारतातील पंजाब, राजस्थान, गुजरात, बलुचिस्तान, पाकिस्तानामध्ये हरियाणा आणि महाराष्ट्र इतक्या मोठ्या स्टेटचा विचार केला, इतक्या मोठे राज्य त्या सिंधू संस्कृतीच्या ऐक्यात आलेले आपल्याला दिसून येतात. म्हणून ही सिंधू संस्कृती मोठ्या प्रमाणात विकसित झालेली आपल्याला आढळून येते. आता या सिंधू संस्कृतीमध्ये जर प्रमुख नगर जर आपण अभ्यासाचा विचार केला पाहायचा केला तर त्याच्यामध्ये जे प्रमुख नगर आहेत त्याच्यामध्ये हडप्पा आहे, मोहेंजोदडो आहे, हे पाकिस्तानमध्ये येतात, रंगपूर आहे, उत्तरकोंड आहे जे कच्छमध्ये येतं, कालीबंगन आहे ते राजस्थानमध्ये येतं, रोपड, दायमाबाद, मेहरगड, चंदुडे, धोलविरा, लोथल, राखीगडी अशा जवळजवळ 400 नगरांचा, 400 अधिक स्थळांचा जो समावेश आहे तो समावेश सिंधू संस्कृतीमध्ये येतो. आणि ह्या तर नगरांचं उत्खनन झालं त्याचबरोबर 400 अधिक स्थळाचं उत्खनन झालं. आणि 400 अधिक स्थळाचं उत्खनन झाल्यानंतर एक त्या सगळ्या उत्खननामधून काही अवशेष जे गतवैभव, भारताचं जे गतवैभव आहे आणि संस्कृती आहे ती सगळी संस्कृती उजळात आलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून जे सुरुवातीला जे पहिलं शहर पहिल्या ठिकाणी उत्खनन झालं ते म्हणजे हडप्पा या ठिकाणी उत्खनन झालं. आणि हडप्पा या ठिकाणी जे सापडलेले अवशेष आहेत ते अवशेष त्याची जी सर्व लक्षणं आहेत आणि त्यानंतर ते इतर ह्या शहरांबरोबर जे 400 अधिक ठिकाणी जे उत्खनन झालं त्या ठिकाणी सापडलेले जे अवशेष आहेत त्या अवशेषांची आणि हडप्पा इथे सापडलेल्या अवशेषाची लक्षणं समान असल्यामुळं, सारखी असल्यामुळं ह्या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव देण्यात आलं. आणि म्हणून मग ही जे नगर आहेत त्या नगरांचं गतवैभव उजळत आलं. परंतु हे पण आपण नाकारू शकत नाही किंवा आपण हे पण मान्य केलं पाहिजे ही जी नगरं आहेत ते कोणी वसवली याचं उत्तर अद्याप कोणाकडे आहे नाही. किंवा हे कोड आणखी सुटेल की नगरं कोणी वसवली जी आपण ही नगरांचा अभ्यास करणार आहोत. हडप्पा असेल, त्याचबरोबर मोहेंजोदडो असेल, कालीबंगन असेल, राखीगडी असेल, त्यानंतर लोथल असेल, धोलविरा असेल, ही जी नगरं आहेत ती नगरं कोणी वसवली याचं मात्र उत्तर अद्याप कोणाही पुरातत्व विद्वत्याकडे नाही किंवा ते आणखी न सुटलेलं कोड आहे. आता ही जी संस्कृती आहे सिंधू संस्कृतीचा कालखंड आपण पाहणं गरजेचं आहे. संस्कृती कालखंड 3 पडतात. त्याच्यामध्ये जो पहिला कालखंड आहे तो पूर्व हडप्पा संस्कृतीचा कालखंड. हा कुठला कालखंड आहे? पूर्व हडप्पा. म्हणजे ही हडप्पा संस्कृती विकसित होण्याच्या अगोदरचा कालखंड त्याला पूर्व हडप्पा कालखंड असं आपण किंवा पूर्व हडप्पा काळ म्हणतो. त्यानंतर प्रगल्भ नागरी हडप्पा संस्कृतीचा कालखंड पूर्व हडप्पा कालखंड एक मानला जातो. त्यानंतर प्रगल्भ की ज्या ठिकाणी एक प्रगल्भ, सुसंस्कृत, परिपक्व नागरी संस्कृती विकसित झाली तो कालखंड. आणि त्या कालखंडामध्ये सर्व शहरं बसली. शहरामध्ये सामाजिक जीवन असेल, आर्थिक जीवन असेल, धार्मिक जीवन आहे, सांस्कृतिक जीवन आहे, हे व्यवस्थित सुयोग्य पद्धतीने चालतं. ती एक प्रगल्भ नागरी संस्कृती होती. आणि तिसरा जो कालखंड आहे तो म्हणजे उत्तर हडप्पा संस्कृतीचा कालखंड. हडप्पा संस्कृतीच्या नंतरचा जो कालखंड आहे हे 3 कालखंड हे या कालखंडात विकसित झाले. हडप्पा संस्कृती कालखंड आपण पाहू शकतो. आणि म्हणून ही जी हडप्पा संस्कृती आहे ते हडप्पा संस्कृतीमध्ये जे नगरं आहेत ती नगरे कोणी बसवली ह्याचा मात्र न सुटणारं कोड आहे किंवा त्याचं उत्तर आणखीन कुठल्याही उत्खनन करणाऱ्या पुरातत्व विद्यार्थ्याकडे किंवा इतिहासकाराकडे आढळून येतं. आता आपण हे सगळं पाहत असताना आता आपण सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपण पाहतो. त्यामध्ये आपण संस्कृती पाहिलं, हाका संस्कृती पाहिलं, त्याचे नगर पाहिले, त्याचा कालखंड पाहिला. आता सिंधू संस्कृती विकसित झाल्यानंतर त्या सिंधू संस्कृतीचे जे काय म्हणू आपण त्याला वैशिष्ट्य आहेत त्या वैशिष्ट्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये जे पहिलं वैशिष्ट्य आहे ती म्हणजे सुव्यवस्थित सिंधू संस्कृतीमध्ये
जी नगरं विकसित झाली, शहरं विकसित झाली, ती शहरं कशी होती? सुव्यवस्थित होती, चांगल्या स्थितीमध्ये होते. सुव्यवस्थित म्हणजे काय? तर त्या ठिकाणी जे नगरं विकसित झाली, त्या नगरांचं बांधकाम असेल, त्यांची रचना असेल, तिथली सांडपाण्याची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी असणारं जे मानवी जीवन असेल, त्या नगरे सुव्यवस्थित होती. आणि या नगरांचा अभ्यास करत असताना आपल्याला असं लक्षात येतं की या ठिकाणी जी या नगरातील जी सगळी घरं होती ना, ती सगळी घरं आहेत, ती घरं म्हणजे पक्क्या विटांनी बांधकाम केलं होतं. या ठिकाणी जी नगरामध्ये जे घरं सापडलेली आहेत, त्या घरांचं जे बांधकाम होतं ते पक्क्या विटांचं बांधकाम होतं. त्या पक्क्या विटांचं बांधकाम होतं. त्या ठिकाणी स्नानगृह होती, स्वच्छतागृह होती. शहरांमध्ये स्नानगृह म्हणजे आपल्याला माहिती आहे, बाथरूम आपल्या भाषेमध्ये अंघोळी करण्याचं जे ठिकाण आहे ते स्नानगृह होती, स्वच्छतागृह होती, टॉयलेट्स त्या ठिकाणी स्वच्छतागृह होती, विहिरी यासारख्याने उपयुक्त अशी विशाल घरं या नगरांमध्ये सापडलेली आहे. म्हणजे प्रत्येक नगरामध्ये जी घरं होती त्या घरांमध्ये स्नानगृह होतं, अंघोळ करण्याचं ठिकाण होतं, शौचालय होती, त्याचबरोबर तिथं विहिरी असलेल्या आपल्याला मिळतात. विहिरी म्हणजे त्यासाठी पाण्याची सोय, की पाणी आपल्याला जर पाणी हवं असेल तर त्या पाण्याची सोय सुद्धा या ठिकाणी होती, की दैनंदिन जीवनामध्ये पाणी असणं आवश्यक आहे. आणि या सगळ्यांनी सोयींची युक्त अशी त्या ठिकाणी या नगरांमध्ये घरं, विशाल मोठमोठी घरं होती. त्याबरोबर धान्य कोठारे, शहरांमध्ये धान्य कोठारे होते. आपण नवाश्म युगामध्ये पाहिले की जेव्हा गोल वस्त्या निर्माण झाल्या, त्या गोल वस्त्यामध्ये सार्वजनिक जागा असेल, त्या सार्वजनिक जागेच्या ठिकाणी काय केलं जायचं? जे अन्नधान्य आहे ते अन्नधान्य साठवलं जायचं, सार्वजनिक वस्तू. परंतु सिंधू संस्कृती नगरांमध्ये धान्य कोठारे होते. जे धान्य आहे ते साठवण्याचे त्या ठिकाणी आज सुद्धा धान्य कोठार आपल्याला मिळतात, जे की गव्हर्नमेंटच्या सरकारच्या मालकीचं जे धान्य असतं ते धान्य त्या ठिकाणी साठवलेलं असतं आणि ते मग ते स्वस्त दरामध्ये आपल्याला विकलं जातं. धान्य कोठारे होते. सार्वजनिक स्वरूपाच्या भव्य इमारती त्या ठिकाणी, सार्वजनिक स्वरूपाच्या, की सर्वांनी त्या लोकांना वापरता येतं. जसं की आजच्या काळात मंदिरं असतात, सार्वजनिक सभागृह असतात, सार्वजनिक सांस्कृतिक गृह असतात, सभागृह असतात, अशी त्या काळात सभागृह होती. त्याचबरोबर त्या ठिकाणी हे जे बांधकाम करत असताना इंग्लिश बँड पद्धतीचा वापर केला होता. पण ती इंग्लिश बँड पद्धतीचा वापर केला बांधकाम करत असताना. इंग्लिश बँड पद्धती म्हणजे काय? दोन विभाग आणि दोन आडव्या विटा रचून जे बांधकाम केलं त्याला इंग्लिश बँड पद्धती म्हणतात. जे आज सुद्धा बघा, जे आपल्या भिंती असतात घरचं, जर तुम्ही घराचं बांधकाम जर करताना पाहिलं तर तो बांधकाम करणारा जो मिस्त्री असतो तो दोन आडव्या विटा ठेवतो आणि दोन उभ्या विटा ठेवतो आणि अशा पद्धतीने तो काय करत असतो? एक थर रचत असतो. म्हणजे याला इंग्लिश बँड पद्धती म्हणतात. आणि ही जी बांधकामाची पद्धती आहे ती सिंधू संस्कृतीमध्ये विकसित होती, हडप्पा संस्कृतीमध्ये ही पद्धत अशा पद्धतीने, जेणेकरून जे बांधकाम असतं ना ते त्याला तडे जात नाहीत किंवा त्याच्यामध्ये दोन भाग होते मजबूत राहतं. तर इंग्लिश बँड पद्धतीने त्या कालखंडामध्ये जी आहे ती बांधकाम केलेली होती. आणि म्हणून ही जी पद्धती आहे ती भूकंप प्रवण प्रदेशामध्ये विशेषतः उपयोगी पडते, की ज्या ठिकाणी भूकंप प्रवण क्षेत्र आहे, ज्या ठिकाणी भूकंप होतो त्या ठिकाणी पद्धती उपयुक्त होते. म्हणजे जेणेकरून जरी भूकंप झाला तरी घराचं कुठल्याही पद्धतीने नुकसान होणार नाही. म्हणून त्या ठिकाणी उत्तम निस्सारण व्यवस्था होती. जे पाण्याचं निस्सारण आहे त्याची शहरांमध्ये व्यवस्था होती. त्याचबरोबर सार्वजनिक स्नानगृह होते. 2 किंवा अधिक विभाग त्या ठिकाणी शहराचे होते आणि प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी असलेली आणि रस्ते ह्या सगळ्यांनी सोयींशी युक्त जी सुव्यवस्थित, म्हणजे एखाद्या चांगल्या शहरामध्ये ज्या सगळ्या सोयी असाव्या लागतात त्या सगळ्या सोयी आपल्याला हडप्पा संस्कृतीच्या शहरांमध्ये, नगरांमध्ये असलेल्या आढळून येतात. अशा पद्धतीने आपण काही मुद्द्यांचा अभ्यास केला. याच्यामधले जे काही मुद्दे आहेत, बाकीचे जे मुद्दे आहेत त्या बाकीच्या मुद्द्यांचा अभ्यास आपण उद्याच्या तासामध्ये थांबूया.